आज आपण अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत। आपणास छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावरच ही अजिंठा लेणी आपणास मिळेल। आपण या छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी रेल्वे बसेस, खाजगी बसेस सुद्धा उपलब्ध आहेत। आपण निश्चितपणे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आल्यानंतर या ठिकाणी साधारणपणे 107 किलोमीटर पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी आल्यानंतर आपणास साधारणपणे संभाजीनगर ते जळगाव या रस्त्याने आपल्याला यावे लागेल आणि 107 किलोमीटरच्या काही अंतरावर आल्यानंतर अजिंठा लेणी आपल्याला या ठिकाणी मिळेल। त्याकरिता आपणास प्रथम अजिंठा लेणीला येण्यासाठी आपणास या ठिकाणी बसेसने पुढे यावे लागेल आणि बसेसने पुढे आल्यानंतर आपल्या जागतिक वारसा स्थळ असल्या कारणाने या ठिकाणी सर्व तपासणी होते, बुकिंग करावी लागते आणि पासेस आपल्याला पुढे या ठिकाणी 30 गुहा ज्या की अत्यंत प्राचीन काळातील आहेत त्या पाहायला आपल्याला मिळतील। यासाठी आपल्याला या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून या ठिकाणी आपणास सर्व पोलीस यंत्रणा आणि सर्व साधने या ठिकाणी अवेलेबल आहेत। आपण निश्चितच सुरक्षित ठिकाणी या आल्यानंतर या अजिंठा लेण्यांचा इतिहास पाहायला मिळेल आणि मीही तुला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी इसवी सन 480 पर्यंतच्या दगडात कोरले गेलेल्या 30 बौद्ध स्मारके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक ही असल्याने बौद्ध धार्मिक कलेच्या उत्कृष्ट नमुना म्हणून त्या ओळखल्या जातात। त्या सार्वत्रिक आहेत आणि त्या लेण्यामध्ये चित्रे आणि दगडात कोरलेली शिल्पे आणि प्राचीन भारतीय कलेच्या सर्वोत्तम जिवंत उदाहरणांपैकी एक म्हणून या ठिकाणी याचं वर्णन केलं जातं। विशेषतः भावपूर्ण चित्रे जी भाव आणि मुद्रा आणि स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात। या ठिकाणी या भारतामधील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आल्यानंतर हे अजिंठा हे स्थान आपल्याला मिळेल। सांस्कृतिक गणनेमध्ये शिलालेख आणि या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी या प्रशस्त असा मोठा परिसर हा आहे। याचं क्षेत्र 8,242 हेक्टर असं आणि 20°33 शुकार अबत्तर ते 75°42 1 पूर्व अशा अक्षांश रेखांशाच्या दरम्यान ही लेणी आहे आणि या लेण्या 2 टप्प्यामध्ये साधारणपणे बांधल्या गेल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व 2ऱ्या शतकातील च्या आसपास आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या जुन्या अहवालानुसार त्या 400 ते 600 इसवीसनाच्या किंवा त्यानंतरच्या अहवालानुसार 460 किंवा 480 अशा प्रमाणामध्ये त्या आपल्याला बांधल्या गेल्याच्या आढळत आहेत। अजिंठा लेण्यामध्ये साधारणपणे 246 फूट म्हणजे 75 मीटर उंच दगडी भिंतीत या कोरल्या गेलेल्या विविध बौद्ध परंपरांचे मठ, प्राचीन मठ ज्याला आपण विहार म्हणतो आणि पूजा कक्ष ज्याला आपण चैत्य म्हणतो अशा स्वरूपामध्ये या आपल्याला आढळतील। आता या लेण्यामध्ये भूतकाळातील बुद्धांचे पुनर्जन्म, आर्यसुरांच्या जातक मालेतील चित्रमय कथा आणि बौद्ध देवतांच्या दगडी कोरीव कामाच्या शिल्पांचे चित्रण या ठिकाणी आपल्याला
व्यापारासाठी, यात्रेकरूसाठी आणि विशेषतः भिक्षुकांच्या आश्रयस्थानासाठी या पूर्वी वापरल्या गेलेल्या आहेत. आणि भारतीय इतिहासात एक ज्वलंत म्हणजे असं रंग, भित्तिचित्र असे मुबलक प्रमाणात आपल्याला या ठिकाणी आढळतात. येथील लेणी जी आहे 1, 2, 16 आणि 17 या भिंतीवर सर्वाधिक म्हणजे चित्रांचा सर्वात मोठा संग्रह आपल्याला या ठिकाणी आढळेल. त्यानंतर मध्ययुगीन काळातील अनेक चीनी बौद्ध प्रवाशांच्या आठवणीमध्ये या अजिंठा लेण्यांचा उल्लेख आपल्याला आढळेल. तर वाघांच्या शिकारींच्या वेळी जे वसाहतवादी ब्रिटिश अधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ यांनी चुकून या ठिकाणी आल्यानंतर शोध लागला गेला आणि नंतर मग त्यांनी मात्र पाश्चात्य देशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या लेण्यांकडे त्या ठिकाणी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या जंगलामध्ये व्यापल्या गेलेल्या पूर्वीच्या आणि आजच्या या लेण्या आपल्याला पाहायला मिळतील की ज्या घाटांच्या खडकाळ उत्तरेकडील भिंतीत या लेण्या आहेत आणि अनेक धबधबे आहेत. या ठिकाणी जी नदी आहे ती उंच अशा आपल्याला बाहेरूनच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस या ठिकाणी या लेण्यामधील चित्रीकरणासाठी कुठलेही शुल्क देऊन सुद्धा अलाउड नाही. फक्त बाहेरूनच बाह्य स्वरूपामधूनच आपल्याला फक्त चित्रण करता येते. आतील चित्रणाचा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बंदी आहे, त्या ठिकाणी प्रवेश नाही, नाकारले. या ठिकाणी या लेण्यामध्ये 1 ते 19 आणि 1 ते 29 या क्रमांकानुसार सापडल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 15 आणि 16 दरम्यानच्या ज्या लेण्या आहेत त्यामध्ये वर्णमालेते अक्षरे जोडली गेलेली आहे किंवा गुहाचे क्रमांकन आणि व्यवस्थित केलेलं आहे. त्यानुसार त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. जुन्या गटामध्ये 9, 10, 12, 13 आणि 16 लेणी तर या भित्तिचित्र जातकांच्या कथा दर्शवतात. यामध्ये लेण्या गुप्त काळाच्या कलात्मक प्रभावाचे प्रतिबिंब आहेत. नंतर मात्र काही त्या लेण्या कोणत्या शतकात आहेत किंवा याबाबतचे वेगळे मत आहेत. त्यामध्ये आपण या ठिकाणी एवढं सांगू शकतो की या ठिकाणी सुरुवातीच्या ज्या लेण्या वापरात होत्या त्या बौद्ध यात्रेकरूंसाठी आणि व्यापाऱ्यासाठी आहेत. अजिंठा लेण्याच्या बांधकामाचा दुसरा टप्पा हा 5व्या शतकात झाला असं मानला जातो आणि या लेण्या 4थ्या आणि 7व्या शतकात दीर्घ कालावधीत बांधल्या गेल्या होत्या. अलीकडच्या काळामध्ये लेण्यामधील आघाडीचे जे तत्त्वज्ञ विचारवंत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार मांडलेली आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला जॉन स्मिथ या ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाघांची शिकारी
बॉम्बे गुहा मंदिर आयोग, त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण केंद्र अशा ठिकाणी यांनी ते जाणीवपूर्वक व्यवस्थित याचं जतन संवर्धन केलेलं आहे आणि त्याची सुसंस्कार आणि संवर्धन करण्याचं काम आपल्या सर्व भारतीयांमार्फत आपल्याला या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. म्हणून आपण निश्चितपणे या ठिकाणी भेट द्यायला काही हरकत नाही. यानंतर या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशा वास्तुशिल्पीला आणि चित्रशैलीला आणि रंगरंगोटी मेंटेन या दृष्टीने पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की या ठिकाणी भारताचेच नव्हे तर हैदराबादच्या संस्थांच्या हातीत होते त्यावेळी वसाहतवाद होता. त्यावेळी 1920च्या शतकाच्या सुरुवातीला हैदराबादने निजाम मीर उस्मान अली खान यांनी ते पुनर्संचलित करण्यासाठी या कलाकृती लोकांची नियुक्ती केली गेली. त्याचे संग्रहालयात रूपांतर झाले या जागेचं आणि पर्यटकांना शुल्क आकारून या जागेवर आणण्यासाठी एक रस्ता सुद्धा बांधण्यात आला. या प्रयत्नामुळे सुरुवातीच्या काळात गैरव्यवस्थापन असलेली जागा आज चांगल्या स्थितीमध्ये सेफ्टी अँड सिक्युरिटी या दृष्टीने अत्यंत भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्थेने एक चांगलं स्थळाचं व्यवस्थापन या ठिकाणी तयार केले गेलेलं आहे. याचा खूप अभिमान आहे आणि आधुनिक अभ्यागत केंद्राची पार्किंग, सार्वजनिक सुविधा आणि ASI द्वारे चालवले जाणारे बसेस ज्याचे आता मात्र या ठिकाणी केंद्रात पोहोचलो आणि त्या केंद्रापासून त्या भूमीपर्यंत व्यवस्थितपणे अंतराने आम्ही तिथे आलो आणि मात्र याचे चित्राचं पुनर्संचलितीकरण इटालीतील काही तत्त्वज्ञ त्या लोकांनी केलेलं आहे. वेळी अनेकदा गर्दी असते या ठिकाणी, त्यामुळे लेण्यांना विशेषतः चित्रांना धोका वाढतो. म्हणून 2012 पासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मूळ लेण्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि अभ्यागतांसाठी चित्रांची चांगली दृश्य कल्पना प्राप्त करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रवेशद्वारावरच त्या ठिकाणी सुविधा केलेली आहे. अभ्यास केंद्राची सुविधा केलेली आहे आणि त्या ठिकाणी ASI क्रमांक 1, 2, 16 आणि 17च्या संदर्भातली संपूर्ण कलाकृती जोडण्याची
ठिकाणी 475 मध्ये बांधकाम आणि कलाकार प्रयोजकाने डिझाईन केल्यामुळं या ठिकाणी विस्तृत प्रमाणात 6वी गुफा आढळते. तर या 6वी गुफेमध्ये आपल्याला 2 मजली मठ आहेत आणि ते गर्भगृह आहेत आणि एक हॉल आहे. खालचा मजला खांबाने बांधलेला आहे. त्यात जोडलेल्या पेशी म्हणजे उपकेंद्रीय लक्ष केंद्र आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मुद्रा तिथं दाखवलेल्या आहेत. त्यामुळे जागरण काळाची ती नोंद आहे. यानुसार या ठिकाणी वास्तुविशारद कलाकारांनी विशाल बुद्धांच्या मागे एक विस्तृत सिंहासन सुद्धा आहे. परंतु राजा हरीश यांच्या मृत्यूनंतर 477-78 मध्ये ते पूर्ण झाले आहे. या 6 क्रमांकाच्या बाजी आहे. 6 गुहेत गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुढच्या भागाचे बरेचसे नुकसान झालेले दिसते आपल्याला. त्यानंतर इथं पूर्वी काम अडथळा निर्माण झाल्यामुळं कदाचित सोडून गेला असावं. त्यामुळे उत्खननात सर्वात जुनी महायान मठ असं इथं असू शकतं. मात्र 9व्या मठामध्ये मात्र या ठिकाणी 9व्या आणि 10व्या क्रमांकाची गुहा ही मात्र 2ऱ्या ते 1ल्या शतकातील 2 चैत्य आणि पूजा करणे
हे बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. द्वारावरच एक दोन मोठे दगडी हत्ती असलेली गुहा, या ठिकाणी 16व्या आणि झोपलेले बुद्ध
उपेंद्रगुप्त यांचं धार्मिक प्रवृत्तीच्या महान प्रक्षाला वाढावे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती. गुहानंतर 20व्या या विहारात गर्भगृह, भिक्षुकासाठी 4 कक्ष, प्रकाशासाठी 2 दगडी खिडक्या असलेले खांब असलेला व्हरांडा आहे. मुख्य सभागृहात प्रवेश करण्यासाठी व्हरांड्याच्या डाव्या बाजूलाच खिडकी आहे. अभ्यासांचा एक महत्त्वाचा भाग इथे गर्भगृहाचे बांधकाम, त्यानंतर बुद्धचे शिल्पचित्र कलाकारांनी जे रेखाटलेलं आहे त्याचं आपल्याला इथे दिसेल. 25व्यामध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मठासारखा भाग आहे, अंगण आहे.